सर, तुम्ही आता म्हणालात की मी भिंतींचे काही फोटो काढतो आणि ते तुम्ही हा. सोशल मीडियावर शेअर करता, तर नेमका त्याचा अर्थ काय असतो किंवा त्यातून तुम्हाला काय सांगायचं असतं नाही, म्हणजे? असं नाही, ते कॉम्पोजिशन म्हणून एक छायाचित्र तसंच नाही, पेंटिंग मध्ये सुद्धा एक कॉम्पोजिशन ही गोष्ट असते की अ, त्याला एक एस्थेटिक्स असतं. पण ते कळतच असं नाही, जसं तुम्ही शास्त्रीय संगीतामध्ये असतं की त्यात सौंदर्य आहे. जो मधला जो ऍबस्ट्रॅक्ट ताण आहे, तिला काही गणित नाहीये, कळलं का? पण पण त्याच्यात सौंदर्य निर्माण करता येतं आणि ते समजणारा समजू शकतो. तसंच हे आहे, तुम्ही बघितलं तर हळूहळू त्याच्यातनं तुम्हाला कळू शकतो. ऍक्च्युली मी जेव्हा अशा प्रकारची ऍबस्ट्रॅक्ट फोटोग्राफी, मला ऍबस्ट्रॅक्ट मध्ये म्हणजे मी पेंटर म्हणून पण ऍबस्ट्रॅक्ट पेंटर आहे. मला त्याच्यामध्ये अमूर्तामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर तुम्हाला सांगतो की ते समज येणं ही एक वेगळी गोष्ट आहे, की ॲबस्ट्रॅक्टची समज येणं किंवा जसं शास्त्रीय संगीताची समज येणं. कळलं की नाही? आता आर्किटेक्चर घ्या ना तुम्ही, की आर्किटेक्चर एक साधी बिल्डिंग बनवणं, आपल्याकडे सगळेच बनवतात. पण वेगवेगळ्या ताडाव अंडो सारखा आर्किटेक्ट तुम्ही घ्या आणि त्याच्या बिल्डिंग बघा, नेटवर बघता येईल तुम्हाला. कळलं की नाही? किंवा व्हाईटचं बघा, किंवा साधं एक मी लॉस एंजलिसला एक म्युझिक हॉल बघितला की पत्रा वापरून किंवा स्टील वापरून त्यांनी जे केलेलं एक आर्किटेक्चर मार्वेल आहे. किंवा आता दुबईचं जे लूर बांधलंय कुठल्या आर्किटेक्टने, की ते तर तुमच्या लक्षात येईल की ते सुद्धा नॉर्मल बिल्डिंग अशी नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी करू शकता. तर हे जसं आर्किटेक्ट करतो तसंच तसंच मला वाटतं की फोटोग्राफर करू शकतो. फक्त तुमचं जे आवडीचं क्षेत्र आहे त्यात तुम्ही काम केलं, पण त्याचं सौंदर्य कसं घ्यायचं हे कठीण असतं. म्हणजे आता मध्यंतरी माझं असंच हे इंस्टाग्रामवरचं बघून मला वाटतं महाअनुभवनी 1 वर्ष त्यांचं कव्हर माझ्या ऍबस्ट्रॅक्ट ह्यांनी घेतलं आणि हो. बऱ्याच लोकांना ते आवडत होतं. म्हणजे मला तर काही फोनही आले की आमच्या घरातली भिंत सुद्धा अशीच आहे वगैरे, अशा प्रकारचे. तर ते काय आहे की कॉम्पोजिशन बघणं की त्यात आहे, म्हणजे तुम्हाला बघावं असं वाटतं का, हे तुम्ही खूपदा बघून हळूहळू तुमची टेस्ट कशी तयार होते त्यावर असतं. तर आता माझी झाली, आणि मी जेव्हा करायला लागलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की असं खूप जगात अनेक लोकांनी केलेलं आहे. पण ते आता इंटरनेटवर जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की बऱ्याच लोकांनी अशा प्रकारचं काम ब्रसाईने केलंय, मान रेने केलंय. आणि कळलं की नाही, की त्याचं तर ऍक्सिडेंटल एक फोटोग्राफी मधला एक प्रयोग, ज्याला तो काहीतरी रेडिओ ऍक्टिव्हिटी सारखं म्हणतो, की अचानक लाईट लागल्यामुळे डार्क रूम मध्ये काय हातात होतं त्या गोष्टी कशा आल्या त्या पेपरवर, आणि त्यातनं ते संकल्पना निर्माण झाली. म्हणजे त्यात खूप काम केलं त्याने. आणि सर, म्हणजे तुम्ही सांगू शकाल की तुम्ही स्वतः जेव्हा एखादा भिंतीचा फोटो घेता किंवा ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करता, तर तुमच्या मनात काय असतं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हे असं नाही याच्यातून? नाही, मला ते आवडलं म्हणून मी फोटो घेतो. आणि मग त्याच्यात हल्ली काय होतं की त्या डार्क रूम तुमच्या घरातच आली आहे, फोटोशॉपवर किंवा साध्या कुठल्याही ऍपवर, एडिटिंग ऍपवर सुद्धा. इनफॅक्ट आयफोन मधले जे काही आहेत 5-6 किंवा 10-12 ऍडजस्टमेंट आहेत, त्या सुद्धा वेगवेगळ्या. आता तुम्ही युट्यूबवर गेलात तर तुम्हाला त्या ऍडजस्टमेंट कशा वापरून अचूक सुंदर फोटो कसा निर्माण करायचा याचे तुम्हाला ट्युटोरियल्स मिळतील. ते सुद्धा मी अजून फारसं केलं नाहीये, की फोटो म्हणजे असं वाटतं की फोटो रेग्युलर कॅमेऱ्याने काढलाय असं. आता मला परवा ऍपलमध्ये सांगितलं की शॉट ऑन आयफोन म्हणून त्यांचं काहीतरी एक हे आहे, संकेतस्थळ. तर तुम्ही ते टाकत जा, म्हणजे कदाचित तुमचे फोटो ते बघतील. असं. तर असं मला मनात काही असतं नाही, मला ते आवडतं आणि ते कॉम्पोजिशन मध्ये मला पेंटिंग दिसतं. कळलं की नाही? सो दॅट इज माय आयडिया, की मला ते आवडतं, ते मी करतो. आणि ह्याला काय मला खर्च होत नाही आणि मी कोणाला विकत घ्यायला सांगत नाही. बरोबर आहे. आणि सर, तुम्ही रिसेंटली कुठल्या फोटोग्राफी संदर्भात काही तुम्हाला इंटरेस्टिंग जाणवलं किंवा वाचलं, त्याबद्दल सांगू शकाल? नाही, असं म्हणजे आता अभ्यास सुरूच आहे माझा त्याच्यात. इंटरेस्टिंग म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता मी एक लेख लिहिला, त्या बाईचं मला विषय सांगायला खूप आवडेल. विवियन मेयर म्हणून बाई आहे.
आणि ती मुलं सांभाळणारी बाई, नॅनी म्हणतात अमेरिकेमध्ये. तर ती अशी सडीफटीक, लग्न न झालेली, वेगवेगळ्या घरात मुलं सांभाळत होती. आणि मग तिला तिचे पैसे खर्च करायला काही वावच नव्हता, की कारण दोन्ही वेळ घरी जेवण, मुलांना सांभाळायचं, ते लोकच राहायला खोली द्यायचे. आणि तिने एक कॅमेरा विकत घेतला, बॉक्स कॅमेरा, साधा बॉक्स कॅमेरा, काही नाही म्हणजे ज्याला म्हणतात ना बेसिक बेसिक बॉक्स कॅमेरा. आणि रोल टाकायला लागली. आणि त्या मुलांना तिला फिरायला न्यायला लागायचं कधीतरी, आणि ती तिचे फोटो काढायची. बरं, ते फोटो काढायची, ते तिच्याकडे एवढा वेळही नव्हता किंवा पैसेही नव्हते की ते डेव्हलप करून प्रिंट करावे. तिने ते रोल तसेच ठेवून दिले बॉक्समध्ये. असं ती करत राहिली आयुष्यभर, कळलं की नाही. आणि मग एक दिवशी म्हणजे ती मरून गेली. आणि मग ते ज्या कुठे राहत होते त्या माणसांनी किंवा जे तिने एक काय म्हणतात तिकडे असं एक केबिन मिळते तुमच्या वस्तू ठेवायला. तर तिचे असे अनेक वर्षाचे बॉक्सेस तयार झालेले खूप. तर तिने ते केबिन भाड्याने घेतली होती. आणि त्यात तुम्ही तुमचं म्हणजे आपलं कसं शटर असतं तसं शटर कडून गाळा बंद करायचा आणि तुमच्या वस्तू ठेवायच्या. तर तिने भाडं भरलं नाही म्हणून, किंवा ती परतली नाही तिथे म्हणून, ते सगळं एका ज्याला आपण चोर बाजार म्हणतो, तिकडे फ्ली मार्केट म्हणतात, तिकडे त्यांनी त्या वस्तू ठेवल्या. सुदैवाने एका पत्रकाराने त्यातला एक बॉक्स $10 विकत घेतला. तर ते बघितलं की नुसते रोल आहेत. कळलं की नाही. आणि ते रोल त्यांनी पॉझिटिव्ह केले, डेव्हलप केले. आणि त्याचे लक्ष झालं की हा अमेरिकेचा इतिहासच आहे म्हणजे. आणि ती बाई मोठी, आज हे त्यांनी सुरुवात केल्यावर तो पुन्हा गेला की त्यातले उरलेले बॉक्स कोणी विकत घेतले. आणि त्यांनी त्यांचे पत्ते घेऊन त्यांच्याकडनं पुन्हा उरलेले बॉक्स विकत घेतले. आणि सुरुवातीला त्याला तो खर्च परवडेना म्हणून त्यांनी त्यातले फोटो काही, मला वाटतं ते फ्लिकरवर विकले आणि थोडे पैसे मिळवले. आणि नंतर तो डेव्हलप करायला गेल्यावर लक्षात आलं की ह्या बाईनी म्हणजे जे काम केलं, आणि ती आत्ता या क्षणी म्हणजे ह्या गेल्या 10-15 वर्षातली गोष्ट आहे. आणि ती अमेरिकेतली सर्वात मोठी फोटोग्राफर आहे. इमॅजिन करा की तिने आयुष्यात प्रिंट पण केला नाही फोटो. ती निव्वळ गंमत म्हणून फोटो काढत होते. त्यात तिने स्वतःची सेल्फ पोर्ट्रेट्स पण काढली आहेत की कुठेतरी कोणीतरी आरसा घेऊन जातोय आणि त्यात स्वतः दिसली, काढला फोटो. कळलं की नाही. कोणी कपडे वाळत घातले, रस्त्याने जाताना कोणी पेपर वाचतंय, असे फोटो काढत ती गेली. आणि तिच्याकडे म्हणजे एवढं हेही नव्हतं तिला काही. आणि ती ती ऍक्च्युली मुळात फ्रेंच होती. आणि अमेरिकेत हे काम करता करता मग त्या माणसाने तिचा शोध घ्यायचं ठरवलं. तर त्याला कुठल्या तरी एका ज्याला आपण डेव्हलप करायला म्हणजे कुठेतरी एक बिल सापडलं. आणि त्या बिलावरनं तो शोधत गेला. आणि ऑबिचरी कॉलम मध्ये त्याला तिचं नाव मिळालं. आणि मग तो गेला. आणि मग ज्या मुलं मोठी झालेली जी मुलं होती ज्याने तिला हॉस्पिटलमध्ये ठेवली त्यांना तो भेटला. आणि मग त्याची तिची संपूर्ण कहाणी हे झाली. तुम्ही युट्यूबवर बघा प्रत्येकाने, ज्या कोणाला इंटरेस्ट असेल, विवियन मेयर. आणि तिची गोष्ट बघितल्या म्हणजे ते सगळं बघितल्यावर मला झालं की काय म्हणजे आपल्याकडे आपण स्पर्धा, बक्षिसं मिळण्यासाठी काय करतो, आपलं प्रसिद्ध व्हावं म्हणून काय धडपड करतो. आणि बाई जन्मभर खरी आर्ट कला जगत आली. आणि तिला त्याची कल्पनाही नव्हती. आणि तिचं सगळं एज्युकेशन म्हणजे काय की लोकांनी टाकून दिलेली मॅगझिन बघणं, आणि त्यातनं निर्माण झालेली तिची जी कॉम्पोजिशनची कल्पना, कळलं की नाही, मॅगझिन मधले फोटो. आणि गंमत म्हणजे मला एक एक फोटो तिने कुठेतरी न्यूयॉर्क मध्ये घेतलाय, त्यात दाली म्युझियम मध्ये आलाय असं, असा फोटो आहे तो. म्हणजे तिला कल्पनाही नव्हती मला वाटतं की दाली कोण आहे किंवा काय. असं हे मला ती विवियन मेयरचं आयुष्य. आणि आता मी अभ्यास करताना अशा अर्जेंटिना मधली एक फोटोग्राफर, किंवा आता मी इटली मधली एका फोटोग्राफरचा वर अभ्यास केला की तिने माफिया विरोधी चळवळ सुरू केली. आता इटलीमध्ये राहून माफियांना एक्सपोज करणं आपल्या कॅमेऱ्याने हे किती डेंजरस आहे. तिचा फोटो तिच्यावर मी यावर्षी लिहिलंय मला वाटतं, लेस्तिगो म्हणून.
तसे तर इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्यामध्ये तुम्ही अभ्यास करत राहिलात तर मिळत राहतात. आणि हल्ली काय होतं, इंटरनेटवर तुम्ही बघता बघा, म्हणजे इव्हन इंस्टाग्रामवर बघताना कधीतरी पटकन एखादा फोटो मिळून जातो, मग मी त्या फोटोग्राफरकडे जातो. अशी ती, म्हणजे जसं आपण पुस्तक वाचताना करतो ना, की एक रेफरन्स आला, मग तो रेफरन्स, अरे आपण हे वाचून काढूया. जसं आम्ही आमच्या काळात एखादा लेखक मिळाला, म्हणजे आम्हाला लॅटिन अमेरिकन लेखक वाचण्याची सवय लागली, तर एका लॅटिन अमेरिकन मार्केज मिळाला, मग दुसरे योझा मिळाला, असं करत करत ते आम्ही शोधत जायचो. तसंच ते फोटोग्राफीत वाचनाची एक जशी परंपरा असते ना, तुम्ही एक वाचायला लागलात की त्यातनं दुसरं मिळतं, मग तुम्ही आता बुक्स ऑन बुक्स आता यायला लागली, पूर्वी नव्हती. हो. त्यातनं आपल्याला किती लेखक कळायला लागतात की अरे हा आपण वाचलाच नाहीये, मग काल्विनो वाचला नाहीये, मग आपण अरे काल्विनोची नाळ कुठे जोडते, मग पामुक आहे असं. तसंच फोटोग्राफीत पण आहे की एखादा फोटो बघितला की कुठेतरी काहीतरी मिळतं, आणि मग मी ते शोधत जातो. हल्ली ते सोपं झालं की घरात बसून हे सगळं करता येतं. नाहीतर पूर्वी आम्ही, मला आठवतं, मी चित्रकारांवर लिहित होतो, तो मी नोकरी करत असताना 2-3 दिवस रजा घेऊन एशियाटिक मध्ये बसायचो आणि रेफरन्स बुक बघायचो, आणि मग त्याच्यातून नोट्स काढून मग लिहायचो. कारण प्रत्येक वेळेस एवढी पुस्तकं, आणि चित्रकलेची पुस्तकं तर किती महाग असतात सगळ्यांना माहिती आहे, ते परवडायचीच नाहीत. आणि सर म्हणजे आपला विषय नाही म्हणजे मुलाखतीचा, तरी तुम्ही म्हणालात की लॅटिन अमेरिकन साहित्य मी वाचायला सुरू केलं होतं वगैरे, तर त्याचं काय कारण होतं, म्हणजे इंटरेस्ट कसं काय निर्माण झाला होता तुम्हाला, की म्हणजे नाही नाही, असं नाही. ते आम्ही, आमचा जो एक ग्रुप होता एशियाटिक मध्ये, आणि आम्ही सगळे वाचायचो, अशोक शहाणे, सतीश काळसेकर असं. आणि बाहेरून तेव्हा नेमाडे, दिलीप चित्रे असे मुंबईत आले की तिकडे यायचे. अरुण कोलटकर होता, रघु दंडवते, तर असं. आणि पाशा पिपळापुरे म्हणून एक होता. तर अशा प्रकारे ते कुणी काय नवीन वाचलं कळायचं का, मग अरे आपण ते वाचलं पाहिजे. आणि मग त्या काळात फुटपाथवर बरीच, मुंबईच्या फुटपाथ अगदी पुस्तकाने भरलेले असायचे, आणि अक्षरशः 10-20 रुपयात सुद्धा पुस्तक मिळायचं. आणि मग त्या त्या दिवशी जेवायचं नाही किंवा काही खायचं नाही किंवा प्यायचं नाही, पण ते पुस्तक घ्यायचं. अशा प्रकारे ते पुस्तकांचा वेळ लागलं. मग ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे, मग कुंदेरा मिळाला, मग आता काफका वाचतोय, मग काफका वाचून झालाय, मग काफका सारखं लिहिणारा कोण आहे, काफका कामू, मग कुंदेरा आला, असं. असे एक एक गोष्टी त्या लिंक लागत जाते. तसं आहे ते. जसं सिनेमा आपण बघायला लागलो की कसं एक डायरेक्टर आपण, की बाबा किअरॉस्टॉमी बघितला पाहिजे, असं. मग त्याचे चित्रपट शोधून कसे आपण बघतो, असं त्या पद्धतीचे आहे की सत्यजित रे, आम्ही फिल्म असे वेगवेगळ्या, त्या काळात, आमच्या काळात ते बरेच असं पॅरलल सिनेमा निर्माण झाला, किंवा फिल्म सोसायट्या निर्माण झाल्या 80s मध्ये. आणि मग आम्ही ते सगळे सिनेमे बघायला लागलो. मग आम्हाला कुरुसावा कळला, की बाबा कुरुसावा नावाचा जपानी डायरेक्टर, मग त्याच्या फिल्म त्यावेळेस जिथे कुठे लागलं तिथे बघायला जायचं, असं. तर मग अमेरिकन न्यू वेव्ह काय आहे, मग ते पिक्चर फिल्म फेस्टिवलमध्ये बघायचो. बिली वायडर कोण आहे, तर त्याचे पिक्चर बघायचे. अशा प्रकारे तो तो ग्रुप होता. भाऊ पाध्ये म्हणून माझा मित्र होता, जो लेखक मोठा, तर त्याला सिनेमात खूप इंटरेस्ट होता, तो सिनेमावर लिहायचा पण, नवशक्तीमध्ये. तर असं ते एक आमचे व्हेरिड इंटरेस्ट होते. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला त्यातनं काही मिळवायचं ही भावना नव्हती, जी आता खूप प्रखर झाली आहे सगळ्यांना, की आपल्याला त्यातनं काहीतरी म्हणजे करिअर करायचं आहे. तर तसं काही आमच्या काळात नव्हतं. म्हणजे आता समजा कला जरी, समजा मी चित्रकार म्हणून जगायला सुरुवात केली, तर चित्रकारात काही पैसे नव्हते. कळलं की नाही. म्हणजे चित्र जाणं म्हणजे आमच्या गुरूंचं एखादं चित्र जाणं म्हणजे सुद्धा मोठी घटना होती. आमचं तर सोडा. त्यामुळे आता सगळे म्हणतात, अरे आता म्हणजे आम्हाला चित्रकलेचं काही शो व्हायला की प्रश्न विचारणं म्हणतात, व्हॉट डू यू थिंक अबाउट मार्केट. अरे मार्केट वगैरे सगळं नंतर सुरू झालेल्या गोष्टी आहेत या. कळलं की नाही. आता इव्हन छायाचित्राचं पण मार्केट आहे असं म्हणतात. काही छायाचित्रकारांचीच एक 8-10 लोकांची छायाचित्र त्या लेवलवर विकली जातात वगैरे. मला तर काही अनुभव नाहीये असं विचारलं. आणि सर म्हणजे असं कलेचं अर्थव्यवस्थेमध्ये येणं हे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही म्हणालात की आम्ही सगळं जे काही तुम्ही केलं कले संदर्भात, ते त्याचा काही असा पैसे कमवण्याशी संबंध नव्हता, तर
आजच्या काळात तो आहे असं तुम्ही म्हणताय, तर हो त्याचा आता आहे, म्हणजे आता गंमत म्हणजे आता गरज पण तितक्या वाढली आहे ना. म्हणजे आता म्हणजे आम्हाला जेवढा पगार होता तेवढ्या लोकांचे आता मोबाईलवर बिल देण्यामध्ये जातात पैसे, बरोबर आहे की नाही? तर किंवा म्हणजे वर्षभराचा पगार सुद्धा घरातले 3-4 जणांच्या मोबाईलचे काय प्रीपेड भरले तरी सुद्धा तुमचा इतका फरक झालाय ना. म्हणजे सगळं जीवन इतकं आर्थिक शी जोडलं गेलंय. तसं नव्हतं आमच्यामुळे. आमच्या काळात एक बेसिक अशा गोष्टी होत्या की की बाबा पोटासाठी नोकरी करायची, मग ती नोकरी करायची, त्यात आपण प्रामाणिकपणे काम करायचं, पण मग जे काय आपल्या स्वतःसाठी जे उरतील त्यातनं आपण ज्या करायच्या गोष्टी त्या सगळ्या अशा की पुस्तकं विकत घेणं किंवा सिनेमे बघणं, अशा गोष्टी होत्या. पण म्हणजे आता जे म्हणजे कलेकडे एक करिअर म्हणून पाहतात लोक, असं तुम्ही म्हणताय, तर त्यात तो चुकीचं काहीच नाहीये, माझं म्हणणं चुकीचं काहीच नाहीये. चूक चूक बरोबर ठरवणारे आपण कोण आहोत. पण पण ते म्हणजे इतकं कमर्शियलायझेशन झालंय की त्याला दुसरं काही हेच नाही. म्हणजे आता आम्ही शो करायचा ठरवला की 4 फोन येतात की तुम्हाला PR हवा का. तर आम्हाला PR ही गोष्ट माहिती नव्हती, कळलं की नाही. नंतर नंतर कळायला लागलं की अरे ह्या वेगवेगळे तुमच्यामध्ये लिहून येतं पेपरात वगैरे, ते तुम्ही पैसे दिलेले असतात. ह्याची कल्पना पण नव्हती आम्हाला, कळलं की नाही. तर हे एवढं म्हणजे जगण्याचे किती वेगवेगळे माध्यम निर्माण झाली. म्हणजे जसं आपण आता टीव्हीवरच्या शो मध्ये बघतो की हसण्यावरनं पण नुसतं तिथे बसून हसायचं याचेही पैसे मिळतात. बरोबर आहे की नाही. आता हे कोणी विचार केला होता का 25-30-40 वर्षापूर्वी की तुम्ही एका शो मध्ये जाऊन बसायचं आणि नुसतं हसायचं, ह्याचे तुम्हाला पैसे मिळतील किंवा ह्यात करिअर असू शकेल. तर हे सगळं नवीन निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. त्याचा सगळा निचरा होऊन त्याची रियालिटी किंवा त्यातलं सत्य किंवा त्यातलं कोर गोष्टी कळायला अजून एक 40-50 वर्ष जावी लागतील असं मला वाटतं. चुकीचं काहीच नाही पैशाचा विचार करणं, कारण काय जगणंच इतकं कठीण झालंय. त्या मानाने आमच्या वेळेस त्या गोष्टी थोड्याशा सोप्या होत्या. म्हणजे पगारही कमी होते, पण आनंद पण असे छोटे छोटे आनंद मिळवायला काही फार लागायचे नाहीत पैसे. आणि म्हणजे कलेचा असा अर्थव्यवस्थेचा भाग होण्यामुळे कलेच्या क्रिएटिव्हिटीमध्ये कुठे अडसर येतो, असं की तुम्हाला वाटतं असं की असं म्हणजे असं नाही आहे, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला एक मार्केटचं भान येणं जसं आवश्यक आहे, म्हणजे येतं, त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतच असणार ना. म्हणजे असं मला वाटतं की की मार्केटचं भानच तुम्हाला आहे. समजा काय विकलं जातं हे तुम्हाला जर माहीत असेल आणि तुम्ही जगण्यासाठी तो एक क्रायटेरिया ठरवलाय की ह्यातनं मला जगायचंय, तर नॅचरली काय विकलं जातंय ह्याचा तुमच्या क्रिएटिव्हिटीवर, अर्थात त्याला बरं वाईट मानणं वगैरे ही गोष्ट प्रत्येकाची आहे, बरोबर आहे की नाही. हो. समजा आता लिखाणाचं समजा धरलं तर दिवाळी अंकात काय काय चांगलं जाईल असं घेऊन आपल्याकडे सुद्धा 5-6 महिने सुट्या नोकरीतनं घेऊन लिहिणारे लेखक होते की. पण आता कुठे गेले ते लोक. तुम्ही लेखनाचं समजा घेऊया आपण क्रायटेरिया, तर कुठे आहेत कोण त्यातलं, म्हणजे काय मागे काय राहिलं हे सांगा तुम्ही मला, बरोबर आहे. तर हे कळायला एक काळ जावा लागतो की माणसं किती फटाफट आउटडेटेड होतात ते तुम्हाला लिखाणात तर पटकन कळतं, हो की नाही. पण म्हणजे कला ही एक करिअर म्हणून करायची गोष्ट आहे की तुम्हाला काय वाटतं, म्हणजे की नाही आवड नाही, म्हणून त्याला आहे? काय कोणी काय करावं. म्हणजे आता त्याला निदान म्हणजे काय होतं की आमच्या वेळेस कला ही करिअर होऊच शकत नव्हती. म्हणजे जसं हो, इव्हन तुम्ही अर्थव्यवस्था. नाटकात काम करता म्हणजे भिकेचे डोहाळे लागले, तर तुम्ही कविता लिहिता म्हणजे खलास बरबाद. म्हणजे मी चित्र काढायला लागलो तेव्हा माझा एक औरंगाबादचा मित्र म्हणाला, काय काय तर तो म्हणाला की हे भिकेचे डोहाळे तुला कुठनं लागले म्हणून, कळलं की ते. तर किंवा घरातल्यांचा सुद्धा जो काय अप्रोच होता की तुम्ही आर्ट स्कूलला जाता म्हणजे काय करता, कळलं की नाही. तुम्ही काहीतरी BCom व्हा, हे व्हा. तर हा जो सगळा आता हा चेंज झालाय की आता आर्ट स्कूलला पण महत्व आलंय किंवा आर्ट स्कूलला ऍडमिशन मिळणं कठीण झालंय. त्यामुळे गावोगाव आर्ट स्कूल निघाली.
तर त्या गोष्टी काय म्हणजे काळ बदलतो तसे बदलत राहतात. त्यामुळे करिअर करावं की नाही किंवा करिअर म्हणून गोष्टी कराव्या ह्या गोष्टी प्रत्येकानेच ठरवायच्या आहेत. आमच्या काळात एक असं होतं म्हणजे जनरल क्रायटेरिया होता की बाबा पोटासाठी गप्प एक नोकरी करावी म्हणजे तुम्हाला इतर गोष्टीत कॉम्प्रोमाइज करता येत नाही. बरं आम्ही जे काही सुरू केलं किंवा मी समजा वाचत होतो किंवा लिहित होतो किंवा चित्र काढत होतो, फोटोग्राफी तर प्रश्नच नव्हता म्हणजे त्यात काही मिळण्याचं म्हणजे लग्नाचे फोटो काढले तर तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे माझ्या क्लासमध्ये मला आठवतं त्यातले 10 ते 12 जण हेतू हा होता की लग्नाची फोटोग्राफी करावी. म्हणजे तो एक चांगला सोर्स होता. म्हणजे तुम्हाला एका लग्नात त्यावेळेस 3-4 हजार रुपये मिळायचे. रोलवर पैसे असायचे ते. म्हणजे माझे बरेच मित्र त्यावेळेस करायचे. तर म्हणजे असं अशा हेतूने पण आलेले लोक होतेच ना. तर मी निव्वळ गंमत म्हणून आलो होतो की बाबा काहीतरी आम्हाला बोनस मिळाला आणि कॅमेरा घेतला आणि आपण त्याचं टेक्निक शिकून घेऊया म्हणून. असं त्यातनं पुढे काय मार्ग मिळाला आणि मी काय करत गेलो ती गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे इट्स इंडिव्हिज्युअल थिंग. सर थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत चांगली झाली. आणि सरांचे पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. थँक्यू सर. थँक्यू.